नमस्कार, मराठी चक्कीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाजीचे सांडगे. मूग डाळ आणि हरभरा डाळीचे, याला वडे पण म्हणतात. चला पाहूया साहित्य. चला आपण याचे साहित्य बघून घेऊया आणि असे मस्त आपण भाजीचे सांडगे तयार करणार आहोत. तर बघा, मी 1.5 किलो डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो त्याच्यामध्ये मुगाची घातलेली आहे आणि 1 गड्डी कोथिंबीर चिरून घालणार आहे मी, आणि अर्धी वाटी डाळ मसुऱ्याची आपूट घेतलेली आहे मी, तशीच टाकणार आहे. त्याच्यात 4 गड्डे लसूण चिचून घेतलेला आहे मी, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. तर बघा, ही पीठ मी असं गिरणीतनंच दळून आणलेलं आहे, असं मोठाड मोठाड. आणि मी दळण आणतानाच ह्याच्यामध्ये 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धणे असे वापरलेले आहेत, म्हणजे बारीक त्याच्यामध्ये दळून येतं ना. नंतर मग ते मोठाड कुठं राहतं, चाळणीतनं कुठे चाळायचं म्हणून गिरणीतनंच दळून आणलेले आहे. आणि पीठ आपलं सगळं मस्त असं मोठाड दळून आणलेलं आहे. तर आपण सगळं साहित्य हे घेतलेलं जे साहित्य आहे ते आपण मिक्स ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत, आणि त्या पिठामध्ये सगळं साहित्य असं मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत पिठाचा. त्यानंतर आपण सगळं एकजीव झाल्यानंतर आपण पाणी ओतून असं घट्टसर पीठ तिंबून घेणार आहोत मस्त. बघा आता, आणि पीठ आपल्याला 2 ते 3 तास पीठ भिजण्यासाठी आपण ठेवायचं आहे, का तर आपण मोठाड दळून आणलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे पीठ जेवढं भिजेल तेवढा पटकन आपल्या भाजीचा जो सांडगा असतो ते पटकन शिजल्या जातो, म्हणून आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे. बघा, मी वरून कोथिंबीर बी घातलेली आहे. आता ही सगळं आपल्याला असं घट्ट तिंबून घेतल्यानंतर 2-3 तास भिजल्यानंतरच सांडगे करायचे आहेत. असे एखाद्या वेळेस आपल्याला उन्हाळ्यामध्ये भाजी वगैरे खाऊ वाटत नाही तरी, आणि आंब्याचे दिवस असतात, रस केला, चपाती, सांडग्याची भाजी केली की अशी आपल्याला खायला मस्त चविष्ट सांडगे लागतात. बघा, तुम्ही एकदा ह्या प्रकारे करून पहा, इतके सुंदर सांडग्याची भाजी होती की नाही, तेजदार मस्त अशी. बघा, असं घट्ट मी वगैरे तिंबून घेतलेलं आहे. तर याला आता मी 2-3 तास भिजल्यानंतरच तुम्हाला दाखवत आहे. उन्हाळ्यात भाजीच नाही खाऊ वाटत, काय करणार. त्याच्यामुळं आपल्याला ह्या अशा काही वस्तू भाजी उन्हाळ कामामध्ये करून ठेवावं लागतात, आणि त्यानंतर मग ही भाजी इतकी छान लागते खायला मस्त. चला, आपण आता 2-3 तास आपले पीठ भिजलेलं आहे, आपण वर घेऊन आलेलं आहे पीठ, गच्चीवर आणलेलं आहे ही पीठ. बघा किती मस्त फुगून कसलं मोठाड मस्त झालेलं आहे. तर आता चला, आपण मी सांडगे घालणार आहे. वरती गच्चीवर मेन कापड हादरलेलं आहे बघा इथं, आणि मेन कापडावर आपण मस्त असे पाणी थोडं पिट्ट घट्ट झालेलं असतं ना, नंतर ती मुन ठेवल्यानंतर पिट्ट घट्ट बनतं हो, काही असं घट्ट होतं. मग त्या पिठाला काय करायचं, थोडं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर ह्याला असं थोडंसं तिंबून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं. तिंबल्यानंतरच पीठ ह्याचे सांडगे छान येतात. असा पीठ आपण 2-3 तास भिजण्यासाठी ठेवल्यामुळे एकदम घट्ट पीठ झालं. मग त्याच्यात पाणी घालू थोडंसं तिंबलं म्हणजे पीठ मऊ होतं. नंतर मग आपल्याला सांडगे असे, बघा मी कसलं पीठ करून घेतलं असं मस्त. बघा आता ह्याचे सांडगे, आणि मग कसं होतं पीठ घट्ट होतं एकदम, तर सांडगे नाही गेले ते बरोबर कोरडं घालतात. मग आता आपण हे सांडगेच पीठ असं तिंबून घेतलं, चांगलं मर्दून करून तिंबून घेतलं तर सांडगे आपले मस्त येतात. असे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आहे, आणि उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत असे. मी हे पीठ कमीत कमी सकाळी 6:30ला भिजवलं होतं, तर आता 9 वाजलेले आहेत. एवढ्या वेळ मी पीठ भिजू दिलेलं आहे. बघा, मग सांडगे करायला बसलेले आहे. बघा, मस्त असे सांडगे व्हायलेले आहे. 9 वाजताच आता आजकाल ऊन लागायले, त्याच्यामुळे जरा सावलीला बसले आहे. नंतर मी इकडे उन्हाळ्याला सरकावून ठेवणार आहे सांडगे. तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओ पहा, आणि माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने करून पहा. तुम्हाला खूप आवडतील हे. अशी पद्धत खूप तुम्हाला आवडेल, आणि पटकन भाजी पण शिजते. आपण 2-3 तास पीठ भिजवल्यामुळे आपली भाजी थोडी पण हे टाकली का 2-3 तास पीठ भिजल्यामुळे आपले सांडग्याची भाजी शिजायला काहीच जड जाणार नाही. बघा, आपले सगळे पूर्ण सांडगे घालून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला
सांडगे करून दाखवलेले आहे. तुम्हाला नक्की आवडतील ही माझी आशा आहे. आणि तुम्ही